सर्व सदस्य, एक साथ ऊंचा आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। वंदे वंदे प्रजासत्ताक दिनाचा मी इथं 8वी पर्यंत शाळेत पहिल्यांदा इथं 7वी पर्यंत होतो. त्यानंतर मी आपले लिंगसा इथे गेलतो शिकण्यासाठी. त्यानंतर 10वी करून मी आष्टीला 12वी केली. 12वी नंतर मी ॲडमिशन न घेता म्हणजे BA किंवा मग सायन्सला BA सायन्स बॅचलर ऑफ सायन्सला किंवा बॅचलर ऑफ आर्ट्सला ॲडमिशन न घेता मी पोलीस भरती साठी छत्रपती संभाजीनगर येथे शिकण्यासाठी गेलो. तिथे मी 2023 पासून तिथे होतो आणि तिथे अभ्यास करून छान, खूप छान बोललास आशिष. आपल्या मामिनार सरांच्या हातात शिकलेले विद्यार्थी LLB गावकरी आणि माझे विद्यार्थी, LLB एवढंही अवघड नाहीये. तुमचे प्रयत्न असतील तर तुम्ही नक्की करू शकता. फक्त अभ्यास चिकाटी असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. आणि याचं श्रेय माझी गावकरी आणि माझी मराठी शाळा या शाळेनं लहानपणापासून फक्त आत्मविश्वास आणि प्रयत्न करण्यासाठीची खूप संधी दिली आणि खूप गोष्टी शिकवल्या, ज्यामुळे आज माझ्या गावातले विद्यार्थी आणि आशिष असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी यशाचं शिखर गाठले. याचं श्रेय फक्त गावातली मराठी शाळा आणि माझे गावकरी. धन्यवाद. तिचं म्हणणं काय होतं बघा, मराठी शाळा, माझी मराठी शाळा. आपण सगळे आज फक्त इंग्रजी मीडियमच्या शाळेकडं पैसे देऊन, बरोबर आहे ना, पैसा पण खर्च होतो आणि तिकडं खरंच सांगायला गेलं ना, काही जणांना वाटतं की बाबा असं काही नाही, तिथं सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडू शकत नाही जे आपल्या जिल्हा परिषदमध्ये घडू शकतो.
जिल्हा परिषदमध्ये वातावरणच असं आहे की तुम्ही कुठेही खेळा म्हणजे मोकळेपणानं. तिथं तसं नाही, बंधनात राहावं लागते आपल्याला एवढे पैसे देऊन सुद्धा. आणि पालकांनीच 50% अभ्यास पालकांनी करून घेतलं तर तिथं विद्यार्थी घडतो. पण आपल्या खेड्यामध्ये ती व्यवस्था आपल्याकडे नाही, म्हणजे पालक आपला अभ्यास घेतील म्हणून. त्यामुळे मराठी शाळेचं खरंच आपल्या सर्वांना गर्व वाटलं पाहिजे, आहे की नाही. गोष्ट आहे. असेच हस्तूर तांड्याला सुद्धा आपले दिसले चौधरी सरांचा विजय असो अशी घोषणा देतात. मामुलवार सरांचे सुद्धा हस्तूर तांड्याला होते ना सर पण. हा बघा एवढा अभिमान म्हणजे छाती भरून येते की सरांचा कुठेतरी जय जयकार होतो, त्यांचा सत्कार होतो. तर शिक्षकाला वाटते की बाबा आपण शिकवलेलं सार्थक झालं, याच्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नाही. तर सगळ्यांनी थोडं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे त्या माजी विद्यार्थ्यांचं आणि सरांचं सुद्धा.